मित्रांनो नमस्ते. आज आपण राज्यघटना अंतर्गत किंवा राज्यघटना या अभ्यासक्रमामध्ये उपराष्ट्रपती पदासंबंधी माहिती घेत आहोत. त्याशिवाय याच लेक्चरमध्ये आपण पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ यासंबंधीही माहिती यासंबंधीही लेक्चर घेणार आहोत. एक आता राज्यघटना म्हणलं की तुम्हाला माहिती आहे, राज्यघटनेनं जनतेला मूलभूत हक्क दिलेत, मार्गदर्शक तत्वानुसार राज्यकारभार करण्यासाठीची शिस्त घालून दिलेली आहे. याशिवाय लोकांसाठी नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत. राज्यघटनेच्या चौकटीमध्ये संसद कशाला म्हटलं जातं? ज्याच्यामध्ये राष्ट्रपतीचा समावेश होतो, ज्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेचा समावेश होतो आणि हे तिन्ही घटक मिळून संसद बनते. संसदेमध्ये राष्ट्रपती हा घटनात्मक प्रमुख असतो किंवा देशामध्ये राष्ट्रपती हा घटनात्मक नामधारी प्रमुख असतो आणि वास्तव कार्यकारी प्रमुख म्हणून पंतप्रधान व त्याचं मंत्रिमंडळ हे काम करत असतं, देशाचं धोरण ठरवण्याचं काम करत असतं. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं, राष्ट्रपती संबंधीचा व्हिडिओ आपण आणि लोकसभा राज्यसभा संसदेचा संबंधीचा व्हिडिओ बघितलेला होता किंवा पाहिलेला होता. त्यामध्ये संसदेनं कायदे करण्याचं काम करायचं असतं. संसदेनं केलेले कायदे घटनेशी सुसंगत आहेत किंवा नाहीत हे बघण्याचं काम सर्वोच्च न्यायालय बघत असतं. म्हणजे एखादा कायदा संसदेनं बहुमताच्या जोरावरती केला असेल तर तो घटनाबाह्य नसावा, घटना अंतर्गत असावा, घटनेशी सुसंगत असावा, घटनेमध्ये जी कलम परिशिष्ट वगैरे घटनेचा सरनामा दिलेला आहे त्यासंबंधी रिलेटेड असावा. अशा पद्धतीची भूमिका सर्वोच्च न्यायालयाकडून घेतली जाते. म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे घटनेचं संरक्षक म्हणून काम करतं, मूलभूत हक्काचं संरक्षक म्हणून काम करतं आणि म्हणून संसद किंवा कायदेमंडळ हे कायदा करायचं काम करतं आणि हा कायदा घटनेला सुसंगत आहे किंवा नाही हे तपासण्याचं काम सर्वोच्च न्यायालय म्हणजे न्यायमंडळ करतं. याच्याशिवाय तिसरं मंडळ जे आहे त्याला आपण कार्यकारी मंडळ म्हणतो. त्याच्यामध्ये राष्ट्रपतीचा समावेश होतो, त्याच्यामध्ये पंतप्रधान त्याचं मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. उपराष्ट्रपती पदाचा सुद्धा केंद्रीय कायदेमंडळामध्ये समावेश होतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं उपराष्ट्रपती पद असेल, पंतप्रधान पद असेल, ही सर्व घटनात्मक पदं आहेत. यांची रचना कशी असते, यांच्या नेमणुका कशा होतात, यांची निवड कशी होते या संबंधीची माहिती आपण पाहणार आहोत. याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं, संसदेसंबंधी एक व्हिडिओ बनवलेला होता आपण. त्याच्यानंतरचा एक व्हिडिओ आपण आणलेला होता, त्याच्यामध्ये राष्ट्रपती पदासंबंधीची संपूर्ण माहिती, राष्ट्रपतीला असलेलं घटनात्मक स्थान, राष्ट्रपतीला असलेले लष्करी, विधिविषयक, परराष्ट्रविषयक, कार्यकारी विषयक, लष्करी विषयक किंवा आणीबाणी विषयकचे संपूर्ण अधिकार, त्याचा आपण ओहापोह त्याची चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेली होती. उपराष्ट्रपती पद कलम 63 नुसार त्याची निर्मिती केलेली आहे घटनेमध्ये. आता उपराष्ट्रपती म्हटलं की बऱ्याच जणांचा समज असा होतो की उपराष्ट्रपती पदाला काहीही महत्त्व नाही, पण घटनेनं उपराष्ट्रपती पद करत असतानाच निर्माण करत असताना कलम 63 नुसार ज्या वेळेला राष्ट्रपती गैरहजर असेल त्यावेळेला हंगामी राष्ट्रपती म्हणून किंवा राष्ट्रपतीच्या जागेवरती हाच उपराष्ट्रपती देशाचा राष्ट्रपती म्हणून काम करतो, हंगामी राष्ट्रपती म्हणून काम करतो. जेव्हा राष्ट्रपती गैरहजर असेल, राष्ट्रपतीचा आकस्मिक मृत्यू झाला असेल किंवा राष्ट्रपती आजारी असतील, अशा वेळेला राष्ट्रपतीची सर्व कामं तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच नियमाने करण्याचं कार्य उपराष्ट्रपतीला करावं लागतं. तेवढेच अधिकार, तेवढ्या सगळ्या फॅसिलिटी, सोयी सुविधा उपराष्ट्रपतीला सुद्धा असतात आणि म्हणून उपराष्ट्रपती पद हे कलम 63 नुसार जे निर्माण केलेलं आहे घटनेनं, तेही अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे हे महत्त्वाचं आहेच. याच्याशिवाय आणखी का महत्त्व आहे उपराष्ट्रपती पदाला? तर राज्यसभेचा तो पदसिद्ध अध्यक्ष असतो. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, राज्यसभा हे अस्थायी सभागृह आहे. राज्यसभेमध्ये असलेले खासदार, असलेले जनतेचे प्रतिनिधी हे अनुभवी असतात, तज्ज्ञ असतात आणि त्या सगळ्यांचं नेतृत्व करायचं काम किंवा त्या सगळ्यांना नियंत्रित करण्याचं काम, चांगल्या विषयावरती डिबेट करण्याचं काम, म्हणजेच राज्यसभेचं कामकाज सांभाळण्याचं, नियंत्रित करण्याचं काम कोण करत असेल तर तो उपराष्ट्रपती हा राज्यसभा अध्यक्ष असल्यामुळं त्याला करावं लागतं. त्याच्या मदतीसाठी उपसभापती म्हणून किंवा राज्यसभेचा उपाध्यक्ष म्हणून सुद्धा एक व्यक्ती काम करत असतो. तर अशा या उपराष्ट्रपती पदासाठीची पात्रता काय असते? तर उपराष्ट्रपती पदासाठी वयोमर्यादा किती असते? वयोमर्यादा 35 वर्ष पूर्ण असावी लागतात. तो भारताचा नागरिक असावा लागतो. याच्याशिवाय दोन्हीपैकी एका सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून येण्याची त्याची पात्रता असावी लागते आणि मग तो वेडा नसावा, दिवाळखोर नसावा, लाभार्थी पद असलेलं नसावा वगैरे. ह्या ॲडिशनल ज्या काही पात्रता आहेत, क्वालिटीज आहेत त्या तर आहेतच आहेत पात्रतेमध्ये. मग एकदा निवड झाल्यानंतर ही निवड कोण करतं?
उपराष्ट्रपती पदासाठीचा उमेदवार जो पात्र असेल तो उमेदवार उभा राहतो त्या पदासाठी आणि मग राज्यसभा आणि लोकसभेमधले जे खासदार असतात हे खासदार उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मतदान करतात आणि त्याला निवडून आणतात. म्हणजे उपराष्ट्रपती पद किंवा उपराष्ट्रपती हा कुठून निवडून येतो तर लोकसभा आणि राज्यसभा ह्या दोन्ही सभागृहामधून तो बहुमताने निवडून येतो. निवडून आल्यानंतर त्याची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते. त्याला शपथ राष्ट्रपती देतो. त्याच्यानंतर त्याचं वेतन जवळजवळ पर मंथ म्हणजे एका महिन्याला 4 लाख रुपये एवढं वेतन उपराष्ट्रपतीला असतं. आणि मग याचा कार्यकाल किती असतो उपराष्ट्रपती पदाचा तर उपराष्ट्रपतीचा कार्यकाल असतो 5 वर्षाचा. याच्याशिवाय त्याला अगोदर कार्यकाल पूर्ण व्हायच्या अगोदर जर राजीनामा द्यायचा असेल तर तो आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देऊ शकतो आणि 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपोआप त्याचं पद बरखास्त होतं. आणि त्याच्यानंतर मग बघूया आपण की कार्य कोणकोणती असतात उपराष्ट्रपती पदासाठी किंवा उपराष्ट्रपती जो व्यक्ती काम करतो त्याला कोणती कोणती कामं करावी लागतात. पहिली गोष्ट एक, राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून तर तो काम पाहतोच. राज्यसभेमध्ये येणारी विविध बिलं असतील, राज्यसभेमध्ये होणाऱ्या चर्चा असतील, राज्यसभेमध्ये खासदारांना किती वेळ बोलायला द्यायचं, कुणाला किती वेळ द्यायचा, हे सर्व नियमानुसार नियंत्रित करण्याचं काम राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती करत असतो. म्हणजे थोडक्यात राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना राज्यसभेच्या कामकाजाचं नियंत्रण करण्याचं काम राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती करतो. आणि मग त्याला मदत करण्यासाठी उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष पदसिद्ध असतो. त्याला मदत करण्यासाठी उपाध्यक्ष म्हणूनही तिथं काम उपाध्यक्ष म्हणूनही आणखी एकाची नेमणूक केलेली असते. याच्याशिवाय मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हंगामी राष्ट्रपती गैरहजर असेल, राष्ट्रपती परदेश दौऱ्यावरती गेलेले असतील किंवा राष्ट्रपतीचं आकस्मिक निधन झालं असेल तर त्या ठिकाणी हंगामी राष्ट्रपती म्हणून पुढचा राष्ट्रपती निवडेपर्यंत किंवा तेवढ्या कालावधीपर्यंत उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून काम करतो. आणि ज्या वेळेला उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करतो त्यावेळेला राष्ट्रपतीला असणाऱ्या सोयी सुविधा, राष्ट्रपतीला असणारे संपूर्ण अधिकार हे उपराष्ट्रपतीला मिळत असतात. त्यामुळे उपराष्ट्रपती पद हे अतिशय महत्त्वाचं आहे. कलम 63 त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत पंतप्रधान. कलम 74 आणि कलम 75 मध्ये या संबंधीची संपूर्ण माहिती घटनेमध्ये दिलेली आहे, घटनेच्या कलमामध्ये दिलेली आहे. पंतप्रधान तुम्हाला माहिती आहे वास्तव कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतो. वास्तव कार्यकारी प्रमुख म्हणून काम करत असताना देशाची संपूर्ण सत्ता कोणत्या एका व्यक्तीच्या हातामध्ये एकवटलेली असेल तर ती पंतप्रधानाच्या हातामध्ये एकवटलेली असते. पंतप्रधानाची पात्रता काय असते, पंतप्रधान कोण बनू शकतो, 25 वर्ष पूर्ण झालेला, 25 वर्ष पूर्ण केलेला देशातला कोणीही व्यक्ती पंतप्रधान बनू शकतो. पंतप्रधान बनल्यानंतर त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये सदस्य व्हावं लागतं. 6 महिन्याच्या आतमध्ये जर तो सदस्य म्हणून निवडून नाही आला तर त्याला राजीनामा द्यावा लागतो. पात्रता देशाचा नागरिक असावा लागतो. पंतप्रधान होण्यासाठीची पात्रता 25 वर्ष पूर्ण असावी लागतात. याच्याशिवाय निवड कशी होते पहा त्याची. पंतप्रधानाची निवड होण्यासाठी लोकसभेमध्ये बहुमत असावं लागतं. लोकसभेमध्ये ज्या पक्षाच्या नेत्याला बहुमत असतं किंवा ज्या पक्षाला बहुमत असतं त्या पक्षाचे सदस्य, त्या पक्षाचे खासदार आपल्यातून एकाची पंतप्रधान म्हणून निवड करतात. म्हणजेच आपल्या पक्षाचा उमेदवार जो पंतप्रधान पदासाठी पुढे करतात, म्हणजे पंतप्रधान पदासाठी घोषित करतात. ज्या पक्षाला बहुमत असेल त्या पक्षाचा, बहुमतवाल्या पक्षाचा नेता म्हणून पंतप्रधान राष्ट्रपतीला आपला दावा साबित करण्यासाठी किंवा आपला दावा पंतप्रधान म्हणून किंवा सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपतीला भेटण्याला जातात. समजा एखाद्या पक्षाला लोकसभेमध्ये बहुमत नसेल तर दुसऱ्या एखाद्या पक्षाची मदत घेऊन बहुमत म्हणजे संख्या गाठली जाते. समजा संसदेमध्ये 543 सदस्य असतील, 550 सदस्य असतील, 545 सदस्य असतील, निम्म्यापेक्षा जास्त सदस्य ज्याच्या पाठीमागे लोकसभेमध्ये असतील त्याला आपण बहुमत आहे असं म्हणतो. आणि हे बहुमत जर असेल तर पंतप्रधान काय करतो, बहुमतवाल्या पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापनेसाठीचा दावा करण्याची परवानगी देतो किंवा आमंत्रित करतो. आता सरकार स्थापनेमध्ये वेगवेगळ्या पद्धती म्हणजे वेगवेगळे नियम किंवा वेगवेगळे रूल्स कसे असतात ते पहा. ज्या वेळेला राष्ट्रपतीला वाटेल की कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही त्यावेळेला 1 किंवा 2 पक्ष एकत्र येऊन जर सरकार स्थापन करण्याचा दावा करत असतील तर त्यांनाही आमंत्रित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. राष्ट्रपतीला स्वविवेकाधिकार नावाचा एक अधिकार आहे. त्यानुसार तो समजा कोणत्याही पक्षाला बहुमत नसेल आणि जर सर्वात
त्या पक्ष किंवा सर्वात जास्त सदस्य ज्या पक्षाचे निवडून आलेले आहेत तो पक्ष सरकार स्थापन करायला उत्सुक नसेल तर बाकीच्या पक्षांना तो आमंत्रित करू शकतो, जरी त्यांची सदस्य संख्या कमी असली तरी सुद्धा. अनेक पक्ष एकत्र येऊन सिंगल लार्जेस्ट पार्टीला बाजूला ठेवून सुद्धा सरकार स्थापन करतात, असं बऱ्याच वेळेला भारतामध्ये झालेलं आहे. म्हणजे राष्ट्रपतीला वाटलं की हा नेता किंवा हा उमेदवार पंतप्रधान पदासाठीचा त्याच्या पाठीमागं बहुमत आहे अशी खात्री राष्ट्रपतीला जेव्हा होते तेव्हा तो त्या व्यक्तीला किंवा त्या उमेदवाराला, त्या नेत्याला सरकार बनवण्यासाठी आमंत्रित करतो. त्याची नेमणूक कोण करतं? नेमणूक राष्ट्रपती करतो. शपथ राष्ट्रपती देतो. राजीनामा पंतप्रधान राष्ट्रपतीला देतो. बरखास्ती करायची असेल तर लोकसभेमध्ये अविश्वास ठराव आणावा लागतो आणि मग अविश्वास ठराव आणल्यानंतर अविश्वास ठराव मंजूर झाला बहुमताने तर पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागतो. पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे कोणाचा राजीनामा? पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो, म्हणजे सरकारचा राजीनामा मानला जातो. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. आपण पात्रता बघितली, निवड बघितली कशी होते लोकसभेमध्ये. नेमणूक कोण करतं? वेतन किती असतं? तर वेतन जवळजवळ 1,60,000 एवढं वेतन पर मंथ त्याला असतं. शपथ कोण देतं ते पाहिलं आपण. राष्ट्रपती शपथ देतात, राजीनामा राष्ट्रपतीकडे दिला जातो आणि ज्या वेळेला संसदेमध्ये बहुमत साबित होतं तेव्हापासून तो पंतप्रधान म्हणून काम करायला सुरुवात करतो. आता पंतप्रधान हा अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे, हे अतिशय महत्त्वाचं पद आहे. देशाचं धोरण ठरवण्याचा अधिकार आहे, म्हणजे देशाचं संपूर्ण परराष्ट्र धोरण असेल, आर्थिक धोरण असेल आणि देशाचं शासकीय धोरण असेल ते धोरण ठरवण्याचं काम म्हणजेच नियोजन करण्याचं काम, ते अंमलात आणण्याचं काम पंतप्रधान करत असतो. पंतप्रधानाला असं हे मंत्रिमंडळाची कमान म्हणलं जातं आणि मंत्रिमंडळाचा मुख्य जो असतो त्याला आपण पंतप्रधान म्हणतो. हा पंतप्रधान कोणत्या कोणत्या घटकांमधला दुवा म्हणून ओळखला जातो? तर मंत्री परिषद असेल, मंत्रिमंडळ असेल आणि राष्ट्रपती असेल यांच्यामधला दुवा म्हणून तो काम करतो. जेवढे निर्णय मंत्रिमंडळामध्ये होतील ते राष्ट्रपतींना कळवण्याचं काम पंतप्रधानांचं आहे. राष्ट्रपतीकडून काय रिप्लाय असेल किंवा राष्ट्रपतीचं काय मत असेल ते पंतप्रधान मंत्री परिषदेपुढे मांडतो, मंत्रिमंडळापुढे मांडतो चर्चेसाठी, विचार विनिमयासाठी. आणि म्हणून या दोन घटकांमधला दुवा म्हणून काम करण्याची संधी पंतप्रधानाला मिळते. वास्तविक पाहता पंतप्रधानाच्या हातामध्ये देशाची सर्वात जास्त सूत्र असतात आणि राष्ट्रपती फक्त घटनात्मक प्रमुख असतो. राष्ट्रपतीला दिलेला सल्ला किंवा राष्ट्रपतीला पंतप्रधानाने दिलेला सल्ला मानावाच लागतो असं 42व्या घटनादुरुस्तीनुसार मानण्यात आलेलं होतं, ठरवण्यात आलेलं होतं. मात्र पुन्हा 78ला जी घटनादुरुस्ती झाली 44वी त्याच्यामध्ये असं एक दुरुस्ती करण्यात आली की राष्ट्रपतीवर पंतप्रधानाचा सल्ला बंधनकारक आहे, मात्र एकदा तो सल्ला फेटाळण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. मात्र दुसऱ्या वेळेला एखादी शिफारस पंतप्रधानानं केली तर तो सल्ला मात्र बंधनकारक आहे. ते जी शिफारस असेल ती राष्ट्रपतीवरती बंधनकारक आहे. आता हे सगळं होत असताना काय काय कार्य करतो पंतप्रधान ते बघूया. तर कलम 74 आणि 75 मध्ये याचा उहापोह केलेला आहे. मंत्रिमंडळाची निर्मिती करावी लागते. पंतप्रधान म्हणून शपथ झाल्या मंत्रिमंडळाची निर्मिती करावी लागते. मंत्रिमंडळामध्ये आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना घेऊन त्यांचं खाते वाटप करावं लागतं. खाते वाटप असेल, मंत्रिमंडळामध्ये कोणाला घ्यायचं असेल, हा संपूर्ण निर्णय एकट्या पंतप्रधानांचा असतो. एखाद्याला मंत्रिमंडळामध्ये घ्यायचं असेल, थोडं काम केल्यानंतर एखाद्याला काढायचं असेल, एखाद्याचं काम समाधानकारक नसेल, खाते बदलाचं काम असेल, एखाद्याला कोणतं खातं द्यायचं, कोणाकडून काढून तिसऱ्याला द्यायचं, या बाबतीमध्ये संपूर्ण निर्णय हा एकट्या पंतप्रधानाचा असतो आणि म्हणून पंतप्रधानाचं कमांड किंवा पंतप्रधानाचं वर्चस्व संपूर्ण मंत्री परिषदेवरती असतं. खाते वाटपाबरोबरच देशाचा विकास, देशाचं धोरण, शासकीय धोरण, देशाची भूमिका जागतिक पटलावरती मांडण्याचं काम, थोडक्यात परराष्ट्र नीतीचं जनक म्हणून सुद्धा परराष्ट्र मंत्री असतातच, पण परराष्ट्र मंत्री असताना सुद्धा परराष्ट्र नीती ठरवण्यामध्ये पंतप्रधानांचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहिती असेल देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततावादी चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. एवढंच काय तर त्या चळवळीचे ते संस्थापक होते. म्हणजे आपल्या देशाची भूमिका जागतिक पटलावरती कोणत्या पद्धतीनं मांडायची हे काम पंतप्रधान अतिशय सक्षमपणे करू शकतात आणि म्हणून देशाचं धोरण, शासनाचं धोरण, देशाची भूमिका
युनो असेल, युनोच्या संलग्न संघटना असतील, वेगवेगळे देश असतील, जागतिक सभा संमेलन असतील, संघटना असतील, याच्यामध्ये भारताचा ठसा जर उमटवायचा असेल तर धोरणानुसार आपल्याला तिथं काम करावं लागतं आणि हे काम पंतप्रधान करू शकतो आणि त्याच्यावर ते डिपेंड असतं. दुसरं, परराष्ट्र नीतीचा शिल्पकार सुद्धा पंतप्रधान बनू शकतो, शासकीय धोरण अंमलात आणू शकतो. एवढंच नव्हे तर राष्ट्रपती ज्या ज्या नेमणुका राष्ट्रपतीकडून केल्या जातात, मग त्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या असतील, राजदूतांच्या असतील, लष्करी अधिकाऱ्यांच्या असतील, वेगवेगळ्या वित्त संस्था असतील, वेगवेगळ्या नियोजन आयोगासारख्या संस्था असतील किंवा आणखी वेगवेगळ्या समित्या असतील, ह्या सर्व समित्यांचे प्रमुख जर नेमायचे असतील तर राष्ट्रपती नेमतो, पण शिफारस मात्र पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ यांची शिफारस असते. म्हणजे नाव राष्ट्रपतीचं आणि खरं कुणाला नेमायचं कुणाला काढायचं पदावरून हे ठरवण्याचा अधिकार म्हणूनच आपण पंतप्रधानाकडे असतो आणि म्हणूनच पंतप्रधानाला आपण वास्तव कार्यकारी प्रमुख असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्या नेमणुका ह्या शासकीय पातळीवरती मंजूर होतात किंवा शासन ठरवतं, म्हणजे केंद्र ठरवतं, म्हणजेच पंतप्रधान ठरवतो आणि राष्ट्रपतीकडून त्या नेमणुका केल्या जातात. आणखी एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री, बिनखात्याचे मंत्री असे वेगवेगळे मंत्री या मंत्रिमंडळामध्ये असतात. आणखी महत्त्वाचं म्हणजे किती टक्के मंत्रिमंडळामध्ये सदस्यांची संख्या असू शकते, तर एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येच्या फक्त 15% एवढी संख्या 2004 पासून ते अंमलात आलेलं आहे. 15% एवढीच संख्या मंत्रिमंडळामध्ये सदस्यांची असायला पाहिजे लोकसभेच्या एकूण संख्येच्या. आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळे कॅबिनेट मंत्री असतात, राज्यमंत्री असतात, उपमंत्री, बिनखात्याचे मंत्री असतात. कॅबिनेट मंत्री जेवढे असतात तेवढ्यांची कॅबिनेट मंत्र्यांना खूप महत्त्व असतं. देशाचं धोरण, देशाची भूमिका ठरवण्याचं काम हे कॅबिनेट मंत्री करत असतात. कॅबिनेट मंत्र्यांच्या अंतर्गत सुद्धा कॅबिनेट किचन असतं त्याच्यामध्ये, किंवा किचन कॅबिनेट म्हणतो आपण. 4-5 मुख्य मंत्र्यांचा एक ग्रुप असतो पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली. तो ग्रुपच देशाचं धोरण ठरवत असतो. म्हणजे आंतर कॅबिनेट एक असतं, कॅबिनेट मंत्री परिषद असते, राज्यमंत्री असतात कॅबिनेट मंत्र्यांना मदत म्हणून, उपमंत्री राज्यमंत्र्यांना मदत म्हणून काम करतात आणि बिनखात्याचे मंत्री सुद्धा असतात. बिनखात्याच्या मंत्र्यांना मंत्र्यांचा दर्जा असतो, सोयी सुविधा सर्व असतात, पण खाते वाटप झालेलं नसतं, त्यांना कोणतंही खातं दिलेलं नसलं तरी मंत्री म्हणून ते काम करत असतात. म्हणजे हे मंत्रिपदाची थोडीशी विभागणी झाली याच्यामध्ये. आणखी एक महत्त्वाचं काम या मंत्रिमंडळाला करावं लागतं, म्हणजेच पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला काय करावं लागतं पहा. युद्ध असेल, शांतता असेल, यासंबंधी वेगवेगळ्या देशाशी संबंधित भूमिका निर्णायक पद्धतीने हाताळावी लागते. समजा शेजारी देश असतील किंवा दुसरे कोणतेही देश असतील, महासत्ता असतील, वेगवेगळ्या खंडातले वेगवेगळे देश असतील, शांतता करार करावे लागतात किंवा युद्ध घोषित करावं लागलं शेजारी देशाशी अनिच्छेनं असेल, अनिवार्य असेल, तरी सुद्धा तो निर्णय हे पंतप्रधान व त्याचं मंत्रिमंडळ घेतं, राष्ट्रपती घोषित करतो. याच्याशिवाय संसदेचं अधिवेशन जेव्हा राष्ट्रपती बोलवतो तेव्हा संसदेच्या अधिवेशनामध्ये जे काय कामकाज चालणार आहेत, जे जे विषय शासनापुढं मांडले जातात किंवा शासन मांडतं, राष्ट्रपती अभिभाषण करतात त्यावेळेला, ते संपूर्ण शासनाच्या धोरणाचं प्रतिबिंब राष्ट्रपतीच्या अभिभाषणामध्ये पडतं आणि हे प्रतिबिंब किंवा हे सगळं धोरण ठरवण्याचा अधिकार पंतप्रधानांना आणि मंत्रिमंडळाला असतो. आणखी एक, संसदेमध्ये अंदाजपत्रक लोकसभा राज्यसभेमध्ये मंजूर करावं लागतं. या अंदाजपत्रकामध्ये देशाची आर्थिक परिस्थिती मांडावी लागते. देशाला पैसा कुठून निर्माण होणार, देश पैसा किती खर्च करणार, म्हणजे रुपया येतो कसा जातो कसा यासंबंधीचं, म्हणजे देशाला निधी उभारण्यापासून ते निधी खर्च करण्यापर्यंत संपूर्ण माहिती अर्थसंकल्पामध्ये द्यावी लागते. थोडक्यात कररचना, टॅक्स स्लॅब्स म्हणतो त्याला आपण, त्याची माहिती किंवा ते सगळं धोरण आर्थिकदृष्ट्या अर्थ मंत्रालय ठरवतं, पण अध्यक्ष पंतप्रधान असतो. पंतप्रधानाच्या अंडर हे संपूर्ण ठरवलं जातं. नोटाबंदीचा निर्णय असेल किंवा आणखी कोणता निर्णय असेल, डायरेक्ट पंतप्रधान डिक्लेअर करू शकतात. प्रत्येक कॅबिनेट मंत्र्यावरती पंतप्रधानाचं वर्चस्व किंवा पंतप्रधानाचा वचक असतो, नियंत्रण असतो आणि म्हणून पंतप्रधानाच्या सल्ल्याशिवाय कोणतेही मंत्री निर्णय घेऊ शकत नाही. आणखी एक महत्त्वाचं याच्यामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे, युद्ध असेल, शांतता असेल, अधिवेशन असेल, अंदाजपत्रक असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल. समजा देशामध्ये महापुराचं संकट आलं, देशामध्ये भूकंपाचं संकट आलं, आपत्ती व्यवस्थापन करण्याचं नियोजन हे पंतप्रधानांनी त्यांचं मंत्रिमंडळ करतं. म्हणजे देशाच्या कोणत्या न कोणत्या भागामध्ये नैसर्गिक आपत्ती असते, मानवनिर्मित आपत्ती असते, दंगे धोपे झाले, काय दंगली झाल्या, तर हे सर्वांवरती सर्व परिस्थिती नियंत्रणामध्ये कायदा व्यवस्था आणून ठेवण्याचं काम देशाच्या वास्तव कार्यकारी प्रमुखाला करावं लागतं. वेगवेगळ्या खात्यांच्या मार्फत ते केलं जातं. याच्याशिवाय आणखी महत्त्वाचं याच्यामध्ये कोणतं कार्य आहे,
पंतप्रधान किती वेळा पंतप्रधान होऊ शकतो त्याला काही लिमिट नाही. तो 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 1 वेळा, 5 वेळा, कितीही वेळा होऊ शकतो. जोपर्यंत लोकसभेचा विश्वास पंतप्रधानावरती आहे, लोकसभेचा विश्वास मंत्रिमंडळ आणि वास्तव कार्यकारी प्रमुख ज्याला म्हणतो आपण, म्हणजेच पंतप्रधान आणि मंत्रिमंडळावरती जोपर्यंत लोकसभेमध्ये बहुमत साबित आहे किंवा लोकसभेमध्ये बहुमत सिद्ध होत आहे, तोपर्यंत म्हणजे लोकसभेचा विश्वास असेपर्यंत पंतप्रधान मंत्रिमंडळ हे राहू शकतं, अस्तित्वात राहू शकतं. ज्या दिवशी लोकसभेमध्ये पंतप्रधान आपलं बहुमत गमावेल त्याच दिवशी त्याला राजीनामा द्यावा लागतो. कारण अविश्वास ठराव विरोधी पक्षाने जर आणला आणि तो मंजूर झाला तर तो राजीनामा त्याला द्यावा लागतो. राजीनामा तो राष्ट्रपतीकडे देतो. दुसरं एक महत्त्वाचं हत्यार पंतप्रधानाच्या हातामध्ये असं एक असतं की लोकसभा भंग करण्याची शिफारस करण्याचा अधिकार पंतप्रधानाला आहे. आता तो कधीही त्याला वाटलं की लोकसभा काम करू शकत नाही, मंत्रिपरिषद काम करू शकत नाही आणि आपल्याला आता काम करणं अशक्य होते, अशा वेळेला तो स्वतः राजीनामा देईल किंवा लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस सुद्धा करू शकेल. आणि पंतप्रधानाची लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस पंतप्रधानानं जर राष्ट्रपतीकडे केली तर राष्ट्रपती त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. राष्ट्रपतीला ती शिफारस मानावी लागते. मग अशा वेळेला पहिल्यांदाच किंवा प्रथमच निवडून आलेले काही खासदार असतात, अपक्ष असतात, काही छोट्या छोट्या पक्षांचे असतात, ज्यांना पुन्हा निवडून येणं अशक्य असतं, असेही काही असतात. असे सर्वजण लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होऊ नयेत या दृष्टीनं पंतप्रधानाला पाठिंबा देतात. आणि म्हणून पंतप्रधानाकडे एक असं शस्त्र आहे की कधीही तो लोकसभा भंग करू शकतो. सगळ्या खासदारांची पदं जाऊ शकतात, बरखास्त होऊ शकतात, म्हणजे लोकसभा बरखास्त होते आणि देशाला निवडणुकीला सामोरं जावं लागतं. अशा वेळेला छोट्या छोट्या पक्षांचं, अपक्षांचं समर्थन ह्या पंतप्रधानाला लाभू शकतं आणि त्याच्यामधून सरकार टिकवण्यासाठीची जी कसरत, समजा बहुमत जर काटावरचं असेल तर सरकार टिकवण्यासाठी फारशी कसरत करावी लागत नाही. कारण अनेक पक्ष किंवा अनेक सदस्य पाठिंबा देण्याची भूमिका घेतात आणि म्हणून लोकसभा भंग करू नये म्हणून समर्थन देणारे सुद्धा अनेक छोटे छोटे पक्ष, अपक्ष सदस्य असतात. त्याच्यामुळं पंतप्रधानाचं स्थान हे अतिशय बळकट राहतं. याच्याशिवाय लोकसभेमधलं बहुमत सांभाळावं लागतं जर काटावरचं असेल तर. आणि म्हणून समजा 4, 5, 10 सदस्यांची गरज असेल बहुमतासाठी तर त्यांना मंत्रिपदं द्यावी लागतात, त्यांना सांभाळावं लागतं. आपण बऱ्याच वेळेला असं बघितलेलं आहे की केंद्रामध्ये 14-15 पक्षांचं एकत्र संघटन करून सत्ता स्थापन केलेली अनेक सरकार आपण बघितलेली आहेत. PV नरसिंहराव ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला सुद्धा काटावरचं बहुमत होतं. अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा 13-14 पक्षांचं सरकार चालवलेलं होतं. नरेंद्र मोदी जेव्हापासून 14 आणि 19ला ज्यावेळेला निवडून आले त्यावेळेला मात्र त्यांना पूर्ण बहुमत मिळालं. त्यामुळे त्या काटावरच्या बहुमताची पद्धत बंद झालेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून जेव्हा जेव्हा लोकसभेमध्ये पूर्ण बहुमत असतं, पूर्ण बहुमतासाठी नियर अबाउट 270 हा खासदारांचा आकडा लोकसभेमध्ये असावा लागतो. पण आता मला वाटतंय 300 पार केलेली सदस्य संख्या मोदींच्या पाठीमागे असल्यामुळे पूर्ण बहुमतानं सरकार काम करतं. सरकारमध्ये कुठेही अस्थिरता दिसत नाही. शासकीय धोरणं, नियोजन आणि भूमिका देशाची समर्थपणे वेगवेगळ्या जागतिक पटलावरती मांडण्याचं काम पंतप्रधान ठामपणे करू शकतात. आणि म्हणून बाहेरच्या देशांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो. कारण भारतामध्ये बहुमताचं सरकार आहे आणि ते बहुमत पूर्ण बहुमतापेक्षा कितीतरी जास्त पटीनं आहे असा एक मेसेज जागतिक पटलावरती जात असतो. आणि म्हणून लोकसभा भंग करण्याची शिफारस, याच्याशिवाय बहुमत सांभाळणं, याच्याशिवाय कितीही बहुमत असलं लोकसभेमध्ये तरीसुद्धा विरोधी पक्षांना विश्वासात घेऊनच देशाचा कारभार चालवावा लागतो. विरोधी पक्ष मग छोटा का असेना पण त्याला विश्वासात घेऊन जर देशाचा कारभार चालला तरच देशामध्ये एकात्मता राहू शकते. आणि देशामध्ये जेव्हा एखादा समजा युद्धाचा प्रसंग असेल, एखाद्या देशाबरोबर आपले संबंध बिघडलेले असतील अशा वेळेला, किंवा आणखी एखादी नैसर्गिक आपत्ती असेल, मानवनिर्मित आपत्ती असेल, दहशतवादासारखा मुद्दा असेल, एखाद्या देशानं आपल्या सीमा भागावरती काही काढलेल्या कुरापती असतील, अशा वेळेला विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोन्हींनी मिळून एकत्र देश आहे, देशामध्ये एक भावनेने सगळे काम करतात असा मेसेज जाणं गरजेचं असतं. आणि हे काम पंतप्रधानांचं आहे. ते विरोधी पक्षांना सुद्धा सांभाळून देशातील एकीची अशी कल्पना, देशातील एकीचं वातावरण निर्माण करू शकतात. आणि म्हणून लोकसभा भंग करणे, बहुमत सांभाळणे, विरोधी पक्षांना विश्वासात घेणे अशा संबंधीची संपूर्ण भूमिका पंतप्रधानाला निर्माण करावी लागते, अंमलात आणावी लागते.
आणि म्हणून देशाचा वास्तव कार्यकारी प्रमुख म्हणून काम करत असताना पंतप्रधान हे अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. पंतप्रधानाच्या हातामध्ये सत्तेच्या संपूर्ण चाव्या असतात. पंतप्रधानाच्या हातामध्ये देशाची संपूर्ण सत्ता असते. ही सत्ता राष्ट्रपतीच्या नावाने पंतप्रधान वापरत असतात आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा असा उल्लेख होतो की राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख आहे, घटनात्मक प्रमुख आहे, अशा वेळेला एक समजून घेतलं पाहिजे की वास्तव कार्यकारी प्रमुख, वास्तव सत्ता खरी कोणाच्या हातामध्ये आहे, तर ती वास्तव सत्ता कलम 74-75 मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्या हातामध्ये आपल्याला दिसून येते. आणि ज्या वेळेला देशाला मध्यावधी निवडणुकांना सामोरं जावं लागू नये, कारण निवडणुका ह्या नेहमी खर्चिक असतात, तुम्हाला माहिती आहे. अशा वेळेला पंतप्रधान लोकसभेमध्ये आपलं बहुमत सांभाळण्यासाठी वेगवेगळ्या घटक पक्षांना, वेगवेगळ्या छोट्या पक्षांना सुद्धा आपल्यासोबत घेऊन वेगवेगळ्या पक्षांचं सरकारसुद्धा यशस्वीपणे चालवू शकतात. असं चालवलेलं आहे यापूर्वी इतिहासामध्ये. आणि म्हणून पंतप्रधान मग किती बहुमत आहे याच्यापेक्षाही तो पंतप्रधान आहे, म्हणून त्याच्या हातामध्ये सत्ता आणि देशाची भूमिका ठरवण्याचे, देशाचे धोरण असेल, देशाची परराष्ट्र नीती असेल ठरवण्याचं काम हे पंतप्रधानाला करावं लागतं. मित्रांनो, बऱ्याच वेगवेगळ्या बाबी आपण या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. पहिल्यांदा आपण उपराष्ट्रपती संबंधी बघितलं. उपराष्ट्रपतीच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, तो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ बघत असताना मंत्रिपरिषदेचा कणा म्हणून आपण पंतप्रधानाला मानतो. याच्याशिवाय पंतप्रधान हा वास्तव कार्यकारी प्रमुख आहे. वेगवेगळ्या मंत्र्यांचं निवड करणं, कुणाला बाहेर काढणं, या सगळे अधिकार त्याच्या हातामध्ये असतात. आणि म्हणून लोकसभेचा विश्वास जोपर्यंत पंतप्रधानावरती असतो, लोकसभेचा विश्वास जोपर्यंत सत्ताधारी पक्षावरती असतो, म्हणजेच पंतप्रधानावरती असतो, तोपर्यंत ते सरकार स्थिर राहतं. आणि जर अविश्वास ठराव मांडला असेल, अविश्वास ठराव मांडण्याचा अधिकार विरोधी पक्षांना असतो. सरकार जर काम करत नसेल, सरकार एखादं व्यवस्थित काम करत नसेल, तर तेव्हा अविश्वास ठराव मांडण्याचा अधिकार विरोधी पक्षांना असतो. त्यावेळेला अविश्वास ठराव मंजूर झाला तर राजीनामा द्यावा लागतो. अविश्वास ठराव मंजूर नाही झाला तर मात्र ते सरकार कंटिन्यू काम करत राहतं. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. यासंबंधी परीक्षेला येणारे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं थेरॉटिकल असतात, थोडेसे वेगळे असतात. अशा वेळेला प्रश्न कसे येतात पहा. बऱ्याच वेळेला देशाचा वास्तव कार्यकारी प्रमुख कोण आहे, घटनात्मक प्रमुख कोण आहे, कार्यकारी प्रमुख कोण आहे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. अनेक वेळेला असाही प्रश्न विचारला जातो की मंत्रिमंडळाचे निर्णय हे राष्ट्रपतीवरती बंधनकारक असतात का, असेही प्रश्न विचारले जातात. काही वेळेला खाते वाटपाचे अधिकार, त्याच्यानंतर मंत्र्यांना बरखास्त करण्याचे अधिकार, मंत्र्यांना घेण्याचे अधिकार कोणाला असतात, या संबंधीचे सुद्धा प्रश्न असतात. नेमणुका कुणाच्या शिफारशीनं केल्या जातात, मग न्यायाधीश असतील, राजदूत असतील, वेगवेगळ्या समित्यांचे अध्यक्ष असतील, असेही प्रश्न विचारले जातात. सरकार कधीपर्यंत काम करू शकतं, तर त्याचं उत्तर आहे लोकसभेचा विश्वास असेपर्यंत सरकार काम करू शकतं. राज्यसभेमध्ये कामकाजाचं नियंत्रण कोण करतं, तर ते उपराष्ट्रपती करतो. राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून तो काम करतो. अशा संबंधीचे प्रश्न सुद्धा विचारले जातात. ज्यावेळेला एकापेक्षा जास्त पक्षांचं सरकार बहुमतानं काम करतं, अशा वेळेला सरकारच्या धोरणामध्ये खालील मूलभूत काय फरक होतात, असेही प्रश्न विचारू शकतील. तर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारले तरीसुद्धा बेसिक जे रूल्स आहेत, बेसिक जे नियम आहेत किंवा बेसिक माहिती आहे, ती जर आपण व्यवस्थित स्पष्टपणे लक्षात घेतली तर आपल्याला याच्यावरती कोणताही प्रश्न आला तर ते आपण सोडवू शकतो, हे मात्र नक्की. मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.